एक माणूस होता. त्याला 3 खूप जिवलग मित्र होते. हे तिघेही मित्र त्याच्या आयुष्यात नेहमी सोबत असायचे. एक दिवस त्या माणसाला कळतं की आपले आयुष्य आता शेवटच्या टप्प्यावर आलं आहे. तो घाबरतो आणि आपल्या तिन्ही मित्रांना बोलावतो. तो म्हणतो, माझे आता काहीच दिवस उरले आहेत. मला या शेवटच्या प्रवासात कोण कोण साथ देणार? पहिला मित्र बोलतो, मला माफ कर. माझ्याकडे खूप काम आहे, संसार आहे, जबाबदाऱ्या आहेत. मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. दुसरा मित्र बोलतो, मी तुझ्यासोबत चालत येईन, पण फक्त स्मशानापर्यंत, पुढे नाही. तिसरा मित्र शांतपणे पुढे येतो आणि म्हणतो, तू जन्माला आलास तेव्हापासून मी तुझ्यासोबत आहे. आणि तू जिथे जाशील तिथपर्यंत मी नक्की तुझ्यासोबत येईन. तो माणूस भावुक होतो. तर मित्रांनो, या कथेचा अर्थ समजून घेऊ. पहिला मित्र म्हणजेच पैसा. मरणानंतर पैसा कोणाच्या सोबत येत नाही. दुसरा मित्र नाते, मोह, संसार, स्मशानापर्यंतच असतात. तिसरा मित्र कर्म, जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि पुढेही आपल्या सोबतच असते. म्हणून मित्रांनो, पैसा नाही, मोह नाही, आपल्या सोबत ये. शेवटी फक्त आपली कर्मच आपल्यासोबत असतात. म्हणून सर्वांनी चांगले कर्म करावे. धन्यवाद.